स्पर्धेसाठी आणि आपल्याला लेझिम स्पर्धेसाठी जे परीक्षक लाभलेले होते त्यांच्याकडून निकाल अर्थातच, कारण सगळ्यांचं सादरीकरण अत्यंत देखणं असल्यामुळे निकालाला थोडासा वेळ लागणं हे स्वाभाविक आहे। आपल्या लेझिम स्पर्धेसाठी अरुण पळसुले, मधुराली मये आणि रवींद्र एरंडोलीकर हे सर्व सांगलीचेच आहेत, यांनी परीक्षण केलेलं आहे। आणि गजनृत्य स्पर्धेसाठी दाजी वाडकर आरेवाडी, उत्तम वीरकर सातारा आणि संतोष आवळे बुदगाव यांनी काम पाहिलेलं आहे। मला वाटतं आजच्या स्पर्धेत परीक्षकांचंच काम जास्त कठीण करून ठेवलेलं आहे तुम्हा कलाकार मंडळींनी। आणि संगीताला, नृत्याला, कुठल्याही कलेला वय नसतं हेही पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मला वाटतं अगदी 8 वर्षाच्या मुलीपासून 80 वर्षांचे आजोबा तिथे बसलेले आहेत। मला वाटतं हे पिवळा फेटेवाले आणि तुमच्याकडे अजून एक मला वाटतं गुलाबी फेटेवाले होते। मला वाटतं या आजोबांसाठी एकदा टाळ्या होऊन होते। आणि काय ती तुमची, मी म्हटलं ना की जगण्याचीच लय जी असते की जी अजून सुटलेली नाहीये, तर ती तुमच्या नृत्यातून बघायला मिळाली। खरंच खूप कौतुक आणि अभिमान आहे आम्हाला की आम्ही तुमच्यासारख्या या कलाकारांसाठी, पारंपरिक कला ज्यांनी जतन केलेली आहे अशा कलाकारांसाठी आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकलो, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे।